Hello friends, this question asked in Group B Mains Exam 2024. Question is स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, सो इथं आपल्याला एका बाजूला स्वरांचे प्रकार आणि एका बाजूला त्यांचे असणारे डेफिनेशन्स ह्या दिलेले आहेत. फर्स्ट, ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर मीन्स शॉर्ट ओव्हल्स. ओके, सो शॉर्ट ओव्हलची डेफिनेशन काय आहे तर स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो. ओके, म्हणजे इट टेक लेस टाइम फॉर प्रोनाउन्स. म्हणजेच काय झालं तर अ साठी आपला 3 हा पेअर इथं असेल. नेक्स्ट, संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजेच कंपाऊंड ओव्हल्स. ओके, सो कंपाऊंड ओव्हल्स कसे बनतात तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर, ओव्हल कंपाऊंड स्वर. ओके, म्हणजेच कंपाऊंड ओव्हल्स. अ प्लस ई याच्यापासून वेगळा स्वर बनतो. ओके, सो नेक्स्ट, सजातीय स्वर म्हणजेच होमोजिनियस आपले ओव्हल्स. ओके, सो सजातीय स्वर म्हणजे काय तर एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे सेम प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. सेम प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन म्हणजे एकच उच्चार स्थान. सो क साठी 4 हा ऑप्शन हवाय. त्यानंतर विजातीय स्वर, हेट्रोजेनियस ओव्हल्स म्हणजेच काय यांचं भिन्न उच्चार स्थान असतं. म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजेच काय तर डिफरंट प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. डिफरंट प्लेस ऑफ आर्टिक्युलेशन. ओके, सो विजातीय स्वर त्यासाठी असेल 2. आता ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर फाईंड करायचं आहे. तो ऱ्हस्व स्वर साठी आपल्याला 3 ऑप्शन हवाय. अ साठी 3 ऑप्शन या इथं आहे, या इथं 1 आणि 4 हे इलिमिनेट झाले. नेक्स्ट, संयुक्त स्वर ब साठी 1 हा ऑप्शन हवाय. या इथं कुठे मिळतो का यस इथंच मिळतोय. इथं ब साठी 4 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. सो हे आपला आन्सर असणार नाही. आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. सो ऑप्शन नंबर 2 इज अवर करेक्ट आन्सर. ओके, सो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टावर पाहत असाल तर फॉलो करा. ओके, आणि लाईक शेअर तर नक्कीच करा. भेटूया नंतर. धन्यवाद.